नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड। आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी 100% घटना सोयाबीनची पेरणी। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी 100% घटना सोयाबीनची लागवड। मग अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी का घटणार? अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी किती घटणार व या घटणाऱ्या पेरणीचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरती कशा पद्धतीने होणार आणि याचा भविष्यात देशातील बाजारावरती परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो, याच्याबद्दल आपल्या सर्वांना जर अचूक व सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर एकदा लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी 100% घटणार सोयाबीनची लागवड। मग अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची लागवड घटण्यामागची कारणे काय व याचा परिणाम भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातील बाजारावरती कशा पद्धतीने होऊ शकतो हे जाणून घ्यायचे। आणि आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की अमेरिकेचं सोयाबीन हे भारताचं सोयाबीन जेव्हा मार्केटमध्ये येते त्याच्यापेक्षा 2-3 आठवडे अगोदर येते। याचा अर्थ अमेरिकेत घडणाऱ्या सोयाबीन बाबतीत प्रत्येक घटकाचा व घटनेचा परिणाम देशातील सोयाबीनच्या बाजारावरती मोठ्या प्रमाणात होत असतो। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू होते। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की अमेरिकेतील शेतकरी मित्रांना जो सोयाबीनचा दर मिळालाय तो परवडण्यासारखा नव्हता। त्याच्याऐवजी त्यांचं म्हणणं आहे की गहू, मका व इतर तत्सम पिकाची लागवड केली तर उत्पन्नाचा स्रोत हा मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट की टॅरिफ वॉर सुद्धा सुरू झालाय। त्याच्यामुळे चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती त्या ठिकाणी टॅक्स वाढवलाय। याचा खूप मोठा परिणाम मुख्यत्वे आपल्याला या ठिकाणी जो आहे तो सोयाबीनवरती होताना दिसेल। म्हणजे अगोदरच अडचणीत असणारं सोयाबीनचं पीक हे पुन्हा आणखीन अडचणीत येऊ शकते। याच्यामुळे कमीत कमी यंदाच्या वर्षी तरी अमेरिकेतील सोयाबीनचे लागवड क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे। आणि असं घडलं की ज्याची शक्यता दाट आहे तर याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरती होणार, कारण अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे। यामुळे भविष्यामध्ये आपल्याला याचा इम्पॅक्ट एकदम लवकर दिसणार नाही, परंतु जसजशी अमेरिकेतून पेरणीची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचेल तसा तसा इम्पॅक्ट दिसेल। आणि जर अमेरिकेतील पेरणी ही 15 ते 20% जर घटली तर 100% भविष्यात आपल्या देशातील सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी 500ची तेजी यायला काही हरकत नाही असं जाणकारांचं मत आहे। पण याचा खरा परिणाम हा आपल्याला दिवाळीनंतर दिसू शकतो असंही जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदय लाड आपल्या कास्तकार बांधवांचं करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे पुन्हा एकदा विनम्र अभिवादन।